नमस्कार सर्वांना. नमस्कार. सर्वप्रथम आई, अनघाताई आणि ऋताताईंना माझा आणि आपल्या समूहातील सर्व सभासदांचा शिरसाष्टांग नमस्कार आणि राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. वात्सल्याचे मूर्तिमंत रूप असं ज्यांचं वर्णन करता येईल अशा आपल्या गुरुतुल्य आई श्रीमती पुष्पमाला देशमुख या वयाच्या 84व्या वर्षात पदार्पण करत आहेत. 83 वर्षांच्या त्यांच्या या अविरत परिश्रम आणि मेहनतीने केलेल्या वाटचालीसाठी आणि अथक प्रवासासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आई, तुमचे आशीर्वाद असेच कायम आमच्या डोक्यावर असू द्यावेत अशी नम्र विनंती. खरं तर आईंशी माझी अजूनही प्रत्यक्षात भेट झालेली नाही, पण जेव्हा मी त्यांच्याशी फोनवर बोलले होते तेव्हा त्या इतक्या भरभरून आणि आत्मीयतेने बोलल्या की प्रत्यक्षात या गुरुमाऊलीला मी सूक्ष्म रूपाने भेटली अशी अनुभूती मला आली. आई, आपला कृपाप्रसाद सदैव आमच्यावर बरसत राहू आणि आपल्या सहवासाच्या माध्यमातून भगवंताचं सानिध्य आम्हाला सतत लाभत राहू. 83व्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आई. आणि तुमच्यासाठी एक छोटीशी भेट. जन्मदिनमिदम् अयि प्रियसखे, जन्मदिनमिदम् अयि प्रियसखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्. प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वरः सदा त्वां च रक्षतु, ईश्वरः सदा त्वां च रक्षतु. हजारों साल साल के दिन हो 50,000 तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. तुम्हीं से ज्ञान का दीपक जला है, तुम्हीं से हमारे दिल का अंधेरा मिटा है. तुम जो नहीं तो गुरुजी कुछ भी नहीं हो, हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों की निशान मिल गए हो, हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों की निशान मिल गई है. गुण दोष हमारे ना देखो, है तुम्हारा नाम दयाल हरि, है तुम्हारा नाम दयाल हरि. एकलह जग माधो दृष्टि की सब कट जावे भव जाल हरि. गुण दोष हमारे ना देखो, है तुम्हारा नाम दयाल हरि, है तुम्हारा नाम दयाल हरि. एकलह जग माधो
जात नदी गंगा निरमो, मिल जात नदी गंगा निरमो, सब गंगा रूप बने क्षण में, सब गंगा रूप. आई उभी राहिली, आई उभीच नव्हती राहत. आई आणि आता अरे वा वा, असतात. खूप छान. वा, मस्त, छान वाटलं. छान छान. वा वा. आई आई उभीच नव्हती राहत आणि वा त्याच्यामुळे वा, आता उभी खूप वा, राहिली. छान. वा. खूप छान. खूप छान. आई गं. आई तुम्हाला बघून खूप छान वाटलं आई. आता मी श्रद्धा घाटे ताईंना विनंती करते की त्यांनी एक सुंदर गीत सादर करावं. नमस्कार सर्वांना. अं, आज आपल्या आराधना ध्यान समूहाच्या गुरुमाऊली सौ ऋताताई आणि सौ अनघाताई यांच्या आई पुष्पमाला आई यांचा वाढदिवस. आई, आपणास आराधना समूहाच्या वतीने साष्टांग नमस्कार आणि वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आपल्यासाठी छोटस गाणं म्हणते, चूक झाल्यास क्षमा असावी. करू साजरा जन्मदिवस हा तुमचा आनंदाने, करू साजरा जन्मदिवस हा तुमचा आनंदाने, तुमच्याच साठी गातो आम्ही अभिष्ट चिंतन गाणे, तुमच्याच साठी गातो आम्ही अभिष्ट चिंतन गाणे. आजपासून 100 वर्षे असते तुम्हा यशदायी, आजपासून 100 वर्षे असते तुम्हा यशदायी, सुख शांती सौभाग्य तुमचे त्रिवार गरजत राही, सुख शांती सौभाग्य तुमचे त्रिवार गरजत राही, त्रिवार गरजत राही, त्रिवार गरजत राही. धन्यवाद. छान श्रद्धाताई. आता मी रोहिणी ताईंना विनंती करते की त्यांनी सूत्र आपल्या हातात दिले. नमस्कार सर्वांना. आठवण माना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. मा तुमचे आशीर्वाद सगळ्यांवर असेच बरसत राहो आणि आजचा दिवस तुमचा खूप खूप आनंदात आणि असे पुढचे सर्व दिवस खूप आनंदात जाऊ. तुम्ही जे देत आहात सर्वांना, जे वृद्ध आहेत किंवा जे आपण सेवाचा असे खडतर परिश्रम केलेत, त्याच्यासाठी तुमचे किती हे आभार मानावेत तेवढे खूप आहेत आणि त्या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील सगळ्या ह्याच्यासाठी. आणि मी पुढील सूत्र देते. ऋतताई बोला. मी सगळ्यांना नमस्कार करते. आज खरं तर बोलणं खूप कठीण आहे, कारण दीपालीने इतकी सुंदर भेट दिली की डोळ्याला नुसत्या धारा लागल्या होत्या आणि आता तर मला शब्दही सुचत नाहीये. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, अशा माझ्या ईश्वराला आज सर्वप्रथम मी दंडवत प्रणाम करते. इथे ज्या माझ्या सगळ्या माऊली आहेत, माझे बंधू आहेत, त्यांना मी प्रणाम करते. आज रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते आणि एक रचना खूप आधी आईसाठी लिहिलेली होती ती सादर करते. माँ सब कुछ जान लेती है, हिंदीत ही रचना है. ना कुछ कहकर भी मन का कोना टटोलती है, ना कुछ कहकर भी मन का कोना टटोलती है, पेटी छुपाती बहुत हो, हंसकर बोल देती है, माँ सब कुछ जान लेती है. आंखें चुराई तो आवाज से, आंखें चुराई तो आवाज से, फिर दिल की गहराई से, पता नहीं पर सब यूं ही पढ़ लेती है, माँ सब कुछ जान लेती है. बता देती है दर्द कहाँ कैसा छिपा है, बता देती है दर्द कहाँ कैसा छिपा है, हर एक दर्द का इलाज वही कर देती है, माँ सब कुछ जान लेती है. सॉरी. रात जगाती है हमें करवटें बदल कर, रात जगाती है हमें करवटें बदल कर, आधी रात में उठकर माँ
बेचैन सी होती है, माँ सब कुछ जान लेती है। हमारी यादें सिरहाने लेकर चुन्नी ओढ़ लेती हैं। हमारी यादें सिरहाने लेकर चुन्नी ओढ़ लेती हैं। कई बार उनकी आंखें पूनम सी होती है, माँ सब कुछ जान लेती है। बेटी तुम्हें अक्ल कहाँ कहकर नजर उतारती है। बेटी तुम्हें अक्ल कहाँ कहकर नजर उतारती है। गले मिलती है तो मानो जन्नत मिल जाती है। माँ सब कुछ जान लेती है। माँ सब कुछ जान लेती है. एक दोन ओळीचे शेर सादर करते आणि नंतर मी माझे भाऊ आले आहेत, डॉक्टर रवींद्र देशमुख, वहिनी आहेत डॉक्टर सुपर्णा देशमुख, यांचंही स्वागत करते. ते दोघंही आपल्या आपल्या महाविद्यालयात आहेत, तिथून जॉईन झालेत. एक तीन कडवे फक्त सादर करते की राजहंस असतेच लेकरू कुरूप वेडे. राजहंस असतेच लेकरू कुरूप वेडे. समईगत तेवत असते आई असते. कशास कुठल्या देवीलाही नवस करावा. कशास कुठल्या देवीलाही नवस करावा. अष्टभुजेचे रूपच केवळ आई असते. आणि शेवटच्या ओळी, पराभवाने पाठ सोडली नाही तरीही. पराभवाने पाठ सोडली नाही तरीही पाठीवरती हात द्यायला आई असते. पाठीवरती हात द्यायला आई असते. मी भाऊला आधी विनंती करते आणि मग बहिणी आपला संवाद साधेल आणि मग ताई. नमस्कार. मी आपल्या सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो. सर्वप्रथम मी आईला आपल्या सर्वांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ऋताने मला आईबद्दल 5 मिनिटे बोलायला संधी दिली, त्याबद्दल मी तिचा आभारी आहे. तिच्या गर्भात असताना मला जेव्हा जीव आला असेल तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि तिच्या बद्दल 5 मिनिटात बोलायचे म्हटल्यास पहिली ते PhD या अभ्यासक्रमात काय शिकलात ते 5 मिनिटात सांगण्यासारखे मला वाटते. तरीही मी प्रयत्न करतो. आई लग्न होऊन जेव्हा घरी आली तेव्हा ती 10वी पर्यंत शिकली होती. लग्नानंतर एक मूल मांडीवर तर दुसरे पोटात असताना तिने आपले सर्व शिक्षण पूर्ण केले. ती MA MEd आहे. बाबा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष होते. विद्यापीठात अनेक अधिकार पदावर ते कार्यरत होते. घरात लोकांचा राबता होता आणि पत्री 3 मुले असतानाही येणाऱ्या प्रत्येकाला चहा दिल्याशिवाय ती जाऊ द्यायची नाही. आणि अनेकांनी तिच्या हातचा सुग्रास अन्न ग्रहण केले आहे. तेव्हा कोणतीही कुरकुर न करता माऊलीने सर्वांना व्यवस्थित सन्मान राखला आहे, सर्वांचे व्यवस्थित केले आहे. मुलं मोठी झाल्यानंतर ती महिलाश्रमात BEd कॉलेज मध्ये प्राध्यापिका होती. तेव्हा संसाराबरोबरच तिने आपला शिक्षकी पेशाही व्यवस्थित सांभाळला. आजही अनेक विद्यार्थी तिच्याबद्दल आपुलकीने चौकशी करतात. आज व्यवस्थापनात वर्क लाईफ बॅलन्सला अतिशय महत्व आहे. वर्क लाईफ बॅलन्स कसा सांभाळायचा यासाठी प्रशिक्षणही दिले जाते. माऊलीने मात्र ते लीलया सांभाळले. प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर तिने सार्वजनिक कार्यात स्वतःला गुंतवून घेतले. मातृसेवा संघाची ती अनेक वर्षे सचिव होती आणि 10 वर्षापासून ती अध्यक्ष आहे. मातृसेवा संघाद्वारे वृद्धाश्रमही चालवले होते. तेथील वृद्धांच्या समस्या पाहून तिचा ऊर अनेकदा भरून येतो. आज समाजसेवा ही अर्थकारणासाठी केली जाते, परंतु तिने आजपर्यंत त्या संस्थेत चहा सुद्धा घेतला नाही. या उलट तिने संस्थेला अडचणीच्या काळात देणग्या दिल्या आहेत. मी लक्ष्मीचा पुजारी असल्याने अनेकदा मी माझा आक्षेप तिच्याकडे नोंदवला, परंतु तिने आपले कार्य करतच राहिली. तिचा सर्वात महत्वाचा गुण जो मला वाटतो तो प्रत्येकाला आईने आपल्या पद्धतीने आपल्या परीने निरपक्षपणे मदत केली आहे. अनेकदा त्या मदत केल्यानंतर ती मात्र विसरूनच जाते.
अनेकदा तिच्या पश्चात मला सांगतात, माझ्या आजारपणात, माझ्या मुलीच्या लग्नात, माझ्या मुलाच्या लग्नात आईने पैसे दिले आहे. सध्या आई आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करते आहे. तिची बरीच प्रगती झालेली दिसून येते. मी आईला निरामय उदंड आयुष्य चिंततो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. बहिणी, हा बहिणी बोल ना प्लीज. आई, हॅपी बर्थडे टू यू. जीवेश शरदशतम, पश्ये शरदशतम. खूप अशाच हसत राहा, अशाच हसत राहा सतत. बघू एकदा व्यवस्थित त्यांना स्पॉटलाइट कर ना आमच्या सगळ्यांसाठी. आम्ही लहान आहेत. आईंचा आज दिवस आहे, आईंना स्पॉटलाइट कर. आई तुम्हाला सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. खूप. आणि तुम्ही आम्हाला 100 वर्ष प्लस पाहिजेत, 100+. आईंच्या सहवासात खूप आनंदच आनंद आहे. आणि अध्यात्माचा मार्ग वगैरे मला लहानपणापासून आध्यात्मिक तर आपल्या घरी आपले पठाडे असतातच, पण ध्यानाचा मार्ग हा आईंनीच शिकवलेला. आईंच्याच पायंड्यातून मी पण रेग्युलरली साधनेत आहे. अखंड साधना आहे माझी पण. तर ही साधनेचा जो मार्ग मला कळला तो मात्र आईंमुळेच कळला. मी जेव्हा लग्न होऊन आली या घरात त्यावेळी आई ओम नमः शिवायचा जप 13 माळी करत असत. आणि त्या मला सांगत असत, अगं मी रोज 13 माळी जपते बरं का. आणि मी 3:30ला उठून हे करते, काय ध्यान करते. तर माझ्यासाठी इतकं अद्भुत होतं ना हे सगळं. तर मला सारखं वाटायचं आईंसारखं आपण आपल्याला हे जमलं पाहिजे. का? कारण की त्याची जी पॉवर आहे ती मला दिसत होती. त्या जे काही अनेक पैलू त्या अगदी लीलया हाताळत होत्या हे मला दिसत होतं. त्यामुळे मला निश्चितपणे वाटलं की आपण पण हे आईंसारखं. आईंना मी नेहमी म्हणायची, काय असतं ध्यान म्हणजे, शिकवा मला, सांगा मला. तर त्याच आशीर्वादाने आणि त्याच म्हणजे त्याच काय म्हणू आपण, त्याच परंपरेने मी देखील मार्गावर आहे. ही माझं अभाग्य आहे. तर मला वाटतं मी एवढंच बोलते. काही तुम्हाला परत परत खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. त्यांना मी पुष्पाताईंना, माझी लहान बहीण आहे, त्यांना मी आज त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देते. खूप खूप आशीर्वाद देते. आणि त्यांच्या प्रकृतीला दिवसेंदिवस आराम पडावा आणि त्यांनी प्रकृती आपलं नेहमीच जीवन जगावं अशी ती परमेश्वराजवळ प्रार्थना करते. आणि त्यांच्या तब्येतीसाठी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते. पुन्हा पुष्पाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. बरं, योगायोग आहे माझ्या आणि त्यांच्या मोठ्या नातीचा आणि त्यांचा वाढदिवस एका दिवशी आलेला आहे. तिचा तारखेने यांचा चिठ्ठीने आहे. त्या दोघींनाही खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. धन्यवाद. सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. आज माझ्या मायचा वाढदिवस आहे. काय बोलावं, कसं बोलावं, काय शब्द घ्यावे कळत नाही. आई पहिला गुरु असते. आई गुरु तर आहेच, पण गुरुपेक्षाही माझी मैत्रीण आहे. मला इकडे काहीही अडचण येवो, माझ्या तब्येतीत काही फरक पडो, हे आईला कसं समजतं हे माझ्या पुढचं कोड आहे. तिला कसं समजतं मी इकडे खोकला येतोय किंवा मला ताप आलेला आहे किंवा मला कुठली तरी आर्थिक अडचण आलेली आहे, याचा पत्ता माझ्या आईला कसा समजतो, कसा लागतो. आणि दुसऱ्या सेकंदाला फोन येतो, अंजू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी परमेश्वरच असतो आणि हा माझा परमेश्वर आहे. लहानपणपासून मी आणि रवी खूप भांडायचो. आईला खूप त्रास दिला दोघांच्या भांडणाने.
आमच्या दोघांमध्ये 2च वर्षाचं अंतर. एका गोष्टीसाठी हट्ट. आईनी दोघांनाही वाढवताना हा मुलगा आणि ही मुलगी असा भेद कधीच केला नाही. दोघांना सारखं, ज्या काही गोष्टी त्याला मिळायच्या त्याच गोष्टी मला मिळायच्या त्या काळात. ज्या वेळा मुला मुलीमध्ये भेद होता, आजही होतो, पण भाऊच्या बरोबरीने तिने मला वाढवलं. माझं इंग्लिश कच्चं होतं. आईने मला त्याच्यासाठी ट्युशन लावली. दुपारी 2च्या उन्हात मे महिन्यात ती मला ट्युशनला पाठवायची. माझ्या जीवनाचा प्रत्येक कप्पा हा आईने व्यापून टाकलेला आहे. याच्यातली अंजू जर वेगळी करायची झाली तर अंजूसाठी जागाच नाहीये. जिथे अंजू बरोबर, अंजली बरोबर पुष्पांजली जोडल्या जाते, पुष्पा आणि अंजली एकत्र येते, ती अंजली तयार होते. माझं व्यक्तिमत्व जे घडलं ते माझ्या आईमुळे. माझ्या छोट्या छोट्या गरजा होत्या किंवा छोट्या छोट्या आवडी होत्या. मला विणायला आवडायचं. माझ्या आईने मला ते शिकवलं. मला पेंटिंग आवडायचं. आईने त्याच्यासाठी मला क्लास लावला. मी जिथे जिथे कच्ची होती तिथे तिथे परिपक्व करण्याचं कार्य आईने केलं. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरी मारतो धपाटे आता हादाराचा हात. मला एका मातीच्या गोळ्याला घडवण्याचं कार्य या माझ्या गुरुनी केलं. याच बरोबर सगळ्यात मोठी तिने जी गिफ्ट दिली असेल मला, ते म्हणजे माझा आणि महाराजांचा संबंध जोडून दिला. माझ्या मनात लालूजी नाथाविषयी जे प्रेम किंवा जो आदर निर्माण केला गेला तो माझ्या आईमुळे. त्यांच्या गोष्टी सांगून, त्यांच्याबद्दल माहिती सांगून तिने बरोबर माझ्या मनात ती मूर्ती ठसवली आणि आज त्याचं रूप माझ्या आध्यात्मिक प्रवासात दिसतं. माझ्या मागे जो गुरु उभा आहे तो, त्याचं जे कारण आहे ते माझी आई आहे. आईबद्दल काय बोलावं आणि काय सांगावं, लहानपणापासून या गोष्टी आठवतात त्या आतापर्यंत, काल परवापर्यंत. कालही तिने फोन केला. मी एक गोष्ट करत होती, तिने सांगितलं अंजू तुला शपथ आहे हे करू नकोस. म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीत हे करायचं की नाही करायचं हा आमच्या तिन्ही बहीण भावांचा एकच परिस्ता की आईला विचारायचं, आई हे बरोबर का? आईनी हो म्हटलं तर आम्ही पुढे जातो तिघही. काय सांगू, काय बोलू, काही सुचत नाही, शब्दच नाही आहेत माझ्याजवळ. पण माझ्या अशा आईला देवानी माझं आयुष्य द्यावं, माझं सगळं द्यावं. माझी आई माझ्यासाठी अशीच राहावी, बस एवढंच बोल. हॅलो आई. हॅलो येतं ऐकायला. हॅलो. जयराव बोलतात आहे. हा, नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. मी आज जून ते जुलै मध्ये 1 महिना होतो वर्धेला, तितकं छान वाटलं आईजवळ. त्यांची सारखी आठवण येते, अजूनही येते आणि तिथेच राहावं असं वाटायचं. पण काय नाईलाज आहे, नोकरी पाण्याच्या निमित्ताने या मुंबईला यावंच लागलं. आता मी सध्या अंधेरीला बहिणीकडे, त्याच्यामुळे आणि खूप छान आई खूप खूप शुभेच्छा. जीवेत शरद शतम आई, खूप खूप शुभेच्छा. पुढील सूत्र आता रोहिणीताई. अर्चनाताई. नमस्कार ताई. आई ऋताताई, अनघाताई यांना आत्मवंदन.
प्रथम आईंना 83व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा व त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच गुरुचरणी प्रार्थना. काळजाची हाक असते आई, निशब्द जाग असते आई, अंतरीचे गूढ असते आई, ईश्वराचे रूप असते आई. खरोखरीच हे वर्णन ऋताताई व अनघाताई यांच्या मातोश्रींसाठी चपखल बसते. तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेकडून विशेष समाजसेवक पुरस्कार स्वीकारण्यासाठी ऋताताई, अनघाताई व आई मागील वर्षी पुण्याला आल्या होत्या. तेव्हाच त्यांची आणि माझी भेट झाली होती. त्यांचा तो प्रेमळ हसरा चेहरा अजूनही डोळ्यासमोर आहे. काहीही ओळख नसताना प्रेमाने जवळ घेऊन दिलेला आशीर्वाद अजूनही स्मरणात आहे. लोकमाता पुरस्कार मिळवलेला आई समाजसेवा, बागकाम, शेती, गाणं, नृत्य, स्वयंपाक, विणकाम, आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र, साहित्य इत्यादी सर्व कलांमध्ये निपुण आहेत. त्या एक उत्तम श्रोत्या व समीक्षक आहेत. हे त्यांच्या 3 ऑगस्ट 2024 रोजी झालेला कार्यक्रम मी बघितला होता, त्यावरून जाणवतं. सद्यस्थितीत आई वर्धा येथील मातृसेवा संस्थेच्या अध्यक्ष आहेत. सरकारचे कुठलेही अनुदान नसूनही या संस्थेत रंजन सभागृह, अल्पदरातील वसतिगृह, मोफत दवाखाना अशा अनेक सुखसोयी आहेत. नाश्ता, जेवण, 2 वेळचा चहा इथे दिले जाते. परंतु सदैव देण्यासाठी तत्पर असणाऱ्या आई संस्थेच्या पैशातून 1 कप चहा सुद्धा घेत नाहीत. सर्व प्रापंचिक व इतर जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी MA व MEd फर्स्ट क्लास मध्ये केलं. त्या काळात फर्स्ट क्लास मिळवला हे खरोखरच कौतुक करण्यास्पद आहे. लोकमान्य टिळक, विनोबा भावे, साने गुरुजी, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर या विषयांवर त्याचा सखोल अभ्यास आहे. माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या आईंचे कष्ट व त्यांच्या त्यागाचे अमोल अवर्णनीय आहे. ऋताताईंच्या आई म्हणजे असे पुस्तक जिथे प्रत्येक पान प्रेम, समर्पण आणि संघर्षाची गोष्ट सांगते. ऋताताई, अनघाताई यांच्यासाठी व आपल्या सर्वांसाठी आई म्हणजे एक स्फूर्तिस्थान आहे. आई, तुमचे आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी राहोत हीच प्रार्थना. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, तसेच आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. परत एकदा आईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप सुंदर. कुसुमताई, आई. नमस्कार सगळ्यांना. आज रक्षाबंधनाचं सगळ्यांना शुभेच्छा. आणि ऋताताई, अनघाताई, पुष्पमाला आई यांना सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि मी आता सगळं यांनी तर सांगूनच टाकलं, आई कशा होत्या, काय होत्या, पण आणखी काही सांगायचंच राहिलेलं नाही. पण मी माझे थोडेसे शब्द त्यांच्याबद्दल सांगू इच्छिते. आई म्हणजे वात्सल्य, आई म्हणजे मांगल्य, आई म्हणजे कर्तृत्व, आई म्हणजे मातृत्व, आई म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ, आई म्हणजे प्रत्येक अडथळ्यावर मात करणारी, आई म्हणजे एक रूप लक्ष्मीचे, आई म्हणजे एक रूप विद्याचे. अशा अनेक रूपात पुष्पलता आईने पदे भूषविले आहेत. ऋताताई, अनघाताई यांना वात्सल्याने वाढवले आहे. त्यांना सुसंस्कार देऊन वाढविलेले आहे. आज पुष्पमाला आईंचा वाढदिवस. त्यांच्याबद्दल प्रत्येकी काहींनी भरभरून सांगितले आहे. त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्याप्रमाणे. त्या कर्तृत्ववान होत्या. त्या डॉक्टर प्रभाकर देशमुखांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे होत्या. कुणी घरी येऊ द्या, साधा विद्यार्थी का येऊन द्या, मध्यरात्री सुद्धा स्वयंपाक करून वाढत होते. त्यांना त्यांची सतत साथ होती. त्या वात्सल्य प्रिय होत्या. ऋताताई, अनघाताई आणि त्यांचे भाऊ, त्यांनी प्रेमाने, वात्सल्याने, मांगल्याने वाढवले. अतिउत्तम संस्कार दिले. ऋताताई, अनघाताई सारख्या रत्नांना त्यांनी जन्म दिला. त्या आज आमच्या गुरु झाल्या आहेत. पुष्पमालाईंनी प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करून मातृछाया वृद्धाश्रम घरोघरी जाऊन त्यांनी पैसे, कपडे गोळा करून वृद्धांना आश्रय दिला आहे. आज त्यांच्या संस्थेत वृद्ध विधवा आहेत. त्यांना जेवण, राहणे, कपडे लत्ते, औषध खर्च करताना केवढे महान कार्य त्या करतात. त्यांना वाचनालय आहे, विरंगुळ्याची साधने उपलब्ध केली आहे. त्या माऊलीमुळेच आज आम्हाला ऋताताई, अनघाताई सारखे गुरु मिळाले आहे.
धन्य माऊली, शतशः प्रणाम. यामुळे आमच्यासारख्यांना ध्यान म्हणजे काय, मनशांती म्हणजे काय, मनशांती कशी मिळवायची, सुखी समाधान जीवन कसे जगायचे, आनंदी उत्साही जीवन कसे जगायचे हे कळले. तुम्ही आमच्या साठी प्रेरणादायी आहात. त्यांच्यामुळे आम्हाला हा परिवार मिळाला. धन्य त्या माऊली, शतशः प्रणाम त्यांना. अशीच आई सगळ्यांना मिळो आणि सगळं आयुष्य माझं सुद्धा त्यांना मिळो. त्या निरोगी राहो, याच्यातून त्या सही सलामत 100 वर्ष जगो ही मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. रुताताई, अनघाताई, शतशः प्रणाम. आणि पुष्पमाला आईंना पण नमस्कार. खूप छान बोललात कुसुमताई. अनघाताई, रुताताई हे हिरे, या हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या मातोश्री, आणि त्यांनी आमचं आयुष्य सोन्यासारखं उजळलं आणि आयुष्यभरासाठी खूप मोठा आनंद दिला. आम्ही कृतार्थ आणि कृतज्ञ आहोत. माऊली शतकोटी प्रणाम करते. एक श्लोक म्हणते आपल्याकरता. शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसानिमित्त, प्रभूच्या कृपे होई तुम्ही भाग्यवंत. घडत आहेत हातुनी नित्य सत्कर्म सेवा, अशी प्रार्थना हीच देवा ही देवा. जय जय श्री रघुवीर समर्थ. लाभावे लाभावे दीर्घायु, लाभावे लाभावे दीर्घायु. अहो माऊली हॅपी बर्थडे टू यू. अहो माऊली हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला. हो, वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला. तुमचं कौतुक कौतुक करायला, तुमचं कौतुक कौतुक करायला. तुमच्या संगे हो खूप गोष्टी शिकायला, तुमच्या संगे हो खूप गोष्टी शिकायला. लाभावे लाभावे दीर्घायु, हो लाभावे लाभावे दीर्घायु. अहो माऊली हॅपी बर्थडे टू यू. अहो माऊली हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. शतकोटी प्रणाम. निशब्द आहे, कृतार्थ आहे. आई बोलतील. आईला मी तेच म्हटलं की आई बोलतेस का. थोडी भावनिक झाली आहे आई, त्याच्यामुळे. नमस्कार. आपण सगळ्यांनी मिळून माझा जो हा सत्कार केला, माझ्याबद्दल जे बोललात, बापरे मी भरून गेली. मी एवढी मोठी कधी झाली ग लेकरांनो. तुम्ही मला कुठल्या कुठे नेऊन ठेवलं. मी तुमची आई आहे फक्त, मला काही नाही आहे. कुठलेच विशेषणं लावू नका. आईला विशेषणं लावली की ती दूर जाते. नुसतं आई म्हणा, हाक द्या, मी तुमचीच आहे. ही जी सगळी विशेषणं हे पाहिल्यावर मी अगदी हपकूनच गेले. बापरे, आपण एवढ्या मोठं कधी झालो. प्रिय मुलीनो, मी तुमचीच आहे, तुमचीच राहणार आहे. तुम्ही जो हा माझा सत्कार केला तो अभूतपूर्ण आहे. माझं मन भरून आलं. मी तुमची आभारी आहे, अत्यंत आभारी आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद न देता मी आपल्या ऋणातच राहू इच्छिते. आई पुढचे स्वतःला कळत नाही की आपण किती मोठे आहोत. हेच नाही आम्हाला नाही, तुम्हाला सांगायचं आहे. हे मुलींनी हे केलं. एक्झामिनेशन करतात पुरी, ते ऐकू नका. फक्त आई म्हणा. खूप जवळ आहे तुम्ही आणि मी. दुरावाच नाही ग आपल्यात. आई लेकीत कधी दुरावा असतो का. आई म्हणजे आई, ती मोठी नसते कधी. ती आपल्या मुलांच्या एवढीच असते. त्यांच्याबरोबर हसणारी, खेळणारी, त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारी आई. तुम्ही किती प्रेम देतात खरं मला असं वाटतं.
ते आज खरं सांगू, बोलायला माझ्याकडे शब्द मला सुचत नाहीये. आणि आता ते जे जो वेळ गेला ना, तो तुम्ही मला रडवण्यात गेला. नुसता डोळ्याला धारा लागल्या होत्या. अगं याच्यापेक्षा आपण छान हसलो असतो, गायलो असतो, मजा केली असती. किती छान वाटलं असतं बरं वायानं. हा, खूप छान. खूप आनंद झाला तुमचं माझ्यावरलं प्रेम पाहून. मी तुमची कृतज्ञ आहे. असंच प्रेम राहू द्या आपल्या आईवर. संपलं. बस. पुढील ध्यानाची सूत्र. आज सगळ्यांना घाई आहे थोडी, तर मी विनंती करते 15 मिनिटं ध्यान घेतलं तर चालेल ना आपल्याला सगळ्यांना. ताई ध्यान घेतेस ना? शनिवार आहे आज. पाय क्रॉस करा, हात क्रॉस, डोळे अलगद बंद. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. संपूर्ण शरीर शिथिल. संपूर्ण शरीर शिथिल सोडून द्या. डोक्यापासून तर तळव्यापर्यंत. हा रेडमी नोट 9 येत आहे. काही विचारायचंय का? त्यांनी हँड रेज केला होता. पूर्ण शरीर शिथिल. संपूर्ण शरीर शिथिल करा. आराधना ग्रुप समूहाशी स्वतःला जोडून घ्या. आराधना ग्रुप समूहाची एक एनर्जी आहे. आपल्या सगळ्यांशी एक एकत्र एनर्जी आपल्या भोवताली आहे. त्या एनर्जीशी मनाने पूर्णपणे कनेक्ट व्हा. आपल्या आजूबाजूला अनेक महात्मे आहेत जे आपल्याला ध्यानात मदत करतात. त्या सगळ्यांच्या चेतनेशी आपल्याला एकरूप व्हायचंय. आपल्या ग्रुपची एनर्जी, आपल्याला मदत करणाऱ्या महात्म्यांची एनर्जी, याच्याशी आपण कनेक्ट झालो आहोत. आपल्या गुरूंना नमस्कार. आपल्या आई वडिलांना नमस्कार. संपूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित करा. ब्रह्मरंध्रावर क्राउन चक्रातून येणारा प्रकाश अनुभवण्याचा प्रयत्न. संपूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. संपूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. साक्षी भावानी निरीक्षण करायचंय. तिथून सरळ आज्ञा चक्रावर उतरा. 2 भिवयांच्या मध्ये
दोन पाकळ्यांचं कमळ, आकाश तत्व, जांभळा रंग. या जांभळ्या रंगातून आपण पांढऱ्या रंगात प्रवेश करतो. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित. आज्ञाचक्रावर ज्योत बघण्याचा प्रयत्न. स्थिर व्हा. दोन भिवयांच्या मध्ये स्थिर. ओंकार घेऊया. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित. स्थिर व्हायचंय.
ओमची स्पंदना आज्ञाचक्रावर महसूस करा. संपूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित.
शांत पूर्ण लक्ष दोन दिव्यांच्या मध्ये. डोळे थोडेसे चकणे होतात. दोन दिव्यांच्या मध्ये काही जणांना थोडासा त्रास होईल. आता पुन्हा लक्ष श्वासावर घ्या. श्वास आत, श्वास बाहेर. येणारा श्वास, जाणारा श्वास. आतापर्यंत श्वास खूप धीमा झाला होता. आता हळूहळू
लॉंग ब्रीथिंग करा. श्वास आत ओढून घ्या, सोडून द्या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत. संपूर्ण शरीर स्वस्थ झालंय. मनात आनंद आहे, शांती आहे. उश्वासाबरोबर सगळ्या चिंता, काळजी निघून गेल्या आहेत. पाय सोडून द्या, हात सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांवर रब करत डोळ्यावर ठेवा. संपूर्ण शरीरावर फिरवा. एका छान स्माइल सह डोळे उघडायचे आहेत. शिवाली ताई, हळूहळू बाहेर निघायचंय. हळूहळू हळूहळू निघा, डोळे एकदम उघडू नका. आपण ब्रह्म याच्यावर होतो, आज्ञाचक्रावर होतो. हळूहळू बाहेर निघायचं. सगळेजण बाहेर निघालेत. चला, सगळ्यांचं पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आज तुमच्या सगळ्यांमुळे आईचा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा करता आला. मला दुसरं आज्ञा द्या. एक मिनिट. दुसरं म्हणजे काकूंनी आठवण करून दिली. आठवण होतीच, पण दीपालीचा व्हिडिओ बघून खूप मला भरून आलं. अदितीचा आज वाढदिवस आहे. आपल्या अदिती म्हणजे ताईची मुलगी, मोठी लेक. तर तिलाही पुन्हा एकदा या समूहातर्फे आम्ही शुभेच्छा देतो आणि इथेच रजा मागतो. जय श्रीराम. जय श्रीराम.